सादर करीत आहोत सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी दाही दिशा. भाग 33. परीक्षेची कटकट संपताच तो घरी आला. भाऊ माईसाठी स्थळ शोधत हिंडत होते. हे गाव ते गाव करता करता पाचोऱ्याचं स्थळ त्यांना पसंत पडलं. स्थळ सर्व दृष्टीने अनुकूल होतं. मुलगाही अनुरूप होता. तो बँकेत कर्मचारी होता. त्यामुळं सोयरीक करायला काहीच हरकत नव्हती. माई सुखात राहील यात शंका नव्हती. ती फारशी शिकली नसली तरी घरकामात मात्र हुशार होती. भाऊंची बदलीची नोकरी आणि तिची बौद्धिक क्षमता पाहता ती शिकणार नव्हतीच. तळेगावला असताना तिच्या ज्या काही 2-4 इयत्ता झाल्या असतील तेवढ्याच. तळेगाव सोडताना तिची शाळाही सुटली आणि सुटली ती कायमचीच सुटली. घरीच राहून ती आईला मदत तेवढी करायची. माई म्हटलं की अरविंदला तिचा भांडखोर आणि चिडखोर स्वभाव आठवतो. तिचं घरात कोणाशीच पटत नसे. आईची आणि तिची रोज भांडणं होत. याउलट अक्का ती जेवढी शांत आणि समंजस तेवढीच माई तापट आणि भांडखोर. लहानपणी तर ती अख्खं घर डोक्यावर घ्यायची. सगळे समजावून समजावून थकले तरी तिचं रडं थांबत नसे. शेजारची सावित्रा आजी तर तिला चुरडच म्हणायची. ठरल्याप्रमाणे एके दिवशी तो मुलगा आणि त्याचे आई वडील मुलगी पाहायला म्हणून येऊन गेले. त्यानंतर 7-8 दिवसांनी त्यांचं होकाराचं पत्रच आलं. त्यांना सगळं पसंत होतं. लग्नाची तिथी ठरवायला काहीच हरकत नव्हती. तिथी ठरवायला काहीच हरकत नव्हती हे खरं, परंतु पैशाचं सोंग कोण घेणार हाच मोठा प्रश्न होता. भाऊंजवळ दमडीचीही शिल्लक नव्हती. तहान लागल्यावर आड खोदायचा ही त्यांची नेहमीची सवय. परंतु या अडचणीवर एक उपाय होता आणि तोच आता करून पाहायचा होता. बऱ्याच दिवसापासून दातर्तीच्या शेताची चर्चा घरात सुरू होती. शेत कसलं? वडिलार्जित शेतीचा एक छोटासा तुकडा, जो धड बिघाभर सुद्धा भरला नसता, त्यांच्या वाट्याला आलेला होता. तोही नुसता नावालाच त्यांचा होता. गेले अनेक वर्षापासून गबाकाकाचा मोठा भाऊ सदाकाकाच तो कसत होता आणि मिळेल तेवढं थोडंफार उत्पन्न तोच खात होता. भाऊंनी कधी हिशेब मागितला नाही आणि त्यानेही तो कधी दिला नाही. गेल्या अनेक दिवसापासून घरात तीच चर्चा सुरू होती. असंही आणि तसंही त्याचं काहीच उत्पन्न नाही, तर मग तो तुकडा देऊनच का टाकू नये? अर्थात भाऊबंद सोडून दुसऱ्या कोणा परक्या माणसाला द्यायचा विचार नव्हताच. आपल्या वडिलार्जित विहिरीवर कोणी परका माणूस हिस्सेदार व्हावा ही कल्पनाही भाऊ करू शकत नव्हते. परंतु उचलून द्यायला भाऊबंदांकडे पैसा कुठला? तसं म्हटलं तर दातर्तीत आता आपला म्हणावा असा तेवढाच धागा उरला होता. तेवढा का होईना टिकून राहावा असं सर्वांनाच वाटत होतं. परंतु परिस्थितीपुढे इलाज नव्हता. द्यायचाच झाला तर भाऊंनी तो अण्णाजींनाच देऊन टाकला असता. परंतु सदाकाकाला ते मुळीच आवडलं नसतं. तेवढ्यावरून पुन्हा भांडणं नकोत म्हणून भाऊंनी तो विषय आजवर मनावर घेतला नव्हता. परंतु आता विचार करायची वेळ आली होती. अजूनही तो तुकडा अण्णाजींनाच द्यावा असं भाऊंना वाटत होतं. परंतु त्यांच्याकडे दातावर मारायला सुद्धा दिडकी निघाली नसती. हां, जयराम काकाकडे मात्र थोडेफार पैसे असण्याची शक्यता होती. एकंदरीत काय तर तो तुकडा घेतला तर जयराम काकाच घेऊ शकणार होता. शिवाय तो तुकडा त्याच्या बांधाला लागूनच होता. त्यामुळे तो घेतला तर जयरामनेच घ्यावा असा भाऊंचा आग्रह होता. 1-2दा तो विषय त्यांनी जयरामकडे काढलाही होता. परंतु त्यावेळी ती चर्चा अपुरीच राहिली होती. आता मात्र ती चर्चा पुढे न्यायलाच हवी होती. भाऊंच्या डोक्यात तोच विषय घोळत असावा. एके दिवशी ते अरविंदला म्हणाले, तू घरी जाऊन ये, जयरामला भेट. त्याला मी एकदा बोललो होतो. त्याला आपलं ते शेत पाहिजेच आहे. त्याने 10-12 हजार जरी दिले तरी खूप झालं. आमची एवढी नड भागव म्हणावं. अरविंदने सायकल काढली आणि तो दातर्तीच्या रस्त्याला लागला. अण्णाजी बापू, जयराम काका सगळे यावेळी मळ्यातच असणार म्हणून तो सरळ मळ्यावरच गेला. मोटर बंद होती. नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यानं विहिरीत डोकावून पाहिलं. ती बिचारी पुढच्या उपशासाठी थेंब थेंब पाणी गोळा करत होती. बापूचं काय तरी काम चाललं होतं. तो ज्याला भेटायला आला होता तो जयराम काका मात्र कुठे दिसत नव्हता. अण्णाजी खोपीत दोरी वळत बसले होते. अरविंदला पाहताच त्यांचा वृद्ध चेहरा आनंदानं उजळला
अशा प्रखर उन्हाच्या वेळी अचानक आलेल्या नातवाला पाहून त्यांच्या पोटात माया उचंबळून आली. झोळी झालेल्या खाटेच्या तुटक्या दोऱ्यावर हात आपटत म्हणाले, "बैस रे दादा, घरी जाऊन आलास?" "नाही, सरळ इकडंच आलो. जयराम काकांना भेटायचं होतं." "ते दिसत नाहीत." "आहे ना, तिकडे केळी खोदत असेल. बैस ना, पाणी बिणी तर घे." अरविंद खाटेवर विसावला. डोक्यावर सावली पडताच त्याला जरा बरं वाटलं. खरंच आपल्या पूर्वजांच्या त्या शेतमळ्यात आल्यावर त्याला फार बरं वाटतं. आपण कुठेतरी आपल्या हक्काच्या आणि मायेच्या सावलीत आलो आहोत असं वाटतं. एकीकडे अण्णाजींशी बोलत बोलत तो आपल्या लहानशा शेताकडे पाहत होता. बाजरीचं पीक काढल्यानंतर राहिलेली धसकटं अजूनही तशीच होती. आपल्या त्या लहानशा शेताकडे पाहताच त्याला आज कुठेतरी अपराध्यासारखं वाटत होतं. दातरतीशी टिकून असलेला आपुलकीचा आणि आपलेपणाचा तो शेवटचा धागाही आज जणू कायमचा तुटणार होता. वाटलं धसकटाखालची ती माती जणू जाब विचारत आहे. आज अशी नजर चोरायला काय झालं? मला विकणार आहेस ना? भाऊबंदांना काय आणि परक्यांना काय? विकणारच आहेस ना? मग विक. पारावर बैस आणि कर लिलाव. मी काही नको म्हटलं नाही. आज जणू ती माती, त्याची आवडती विहीर, ती धाव सगळे आपल्याकडे परक्यासारखे पाहत आहेत असं त्याला वाटू लागलं. पण असं कसं होईल? पिढ्यांपासून जडलेलं नातं इतक्या सहजासहजी का संपणार आहे? आपण नसलो तरी आपल्या रक्ता नात्याचे लोक इथंच आहेत. त्यांच्या रूपानं आपणच इथं आहोत. अरविंद विचार करत राहिला. हातातलं काम आटोपल्यावर जयराम काका विहिरीकडे आला. अरविंदने त्याला सगळी हकीकत सांगितली. त्यालाही तेच पाहिजे होतं. परंतु तसं न दाखवता तो उगीचच आढेवेढे घेत राहिला. भाऊ दुसऱ्या कोणाला जमीन देणार नाहीत हे त्याला पुरतं माहीत होतं. त्यामुळेच त्याला शक्य होईल तेवढ्या कमी पैशात काम साधायचं होतं. अण्णाजीही त्याच्याशी बोलले. माझ्या जी भाऊची एवढी नड भागव म्हणाले. शेवटी सगळं ऐकून घेऊन तो म्हणाला, उद्या परवा मीच तिकडे टाकळीला येतो म्हणून सांग. माझीही सध्या अडचण चालली आहे, पण काय करता येईल ते पाहतो. तेवढं आश्वासन मिळाल्यावर अधिक चर्चा करायची गरजच नव्हती. ताबडतोब भाऊंना भेटून सगळा वृत्तांत सांगायला पाहिजे होता. गबा काकाला भेटून निघावंसं वाटत होतं, पण तो रोजंदारी कामावर गेलेला होता. सदा काकाला भेटून निघावं म्हटलं तर तोही जनावरांच्या मागे जंगलात गेलेला होता. त्यांना सांगायची जबाबदारी अण्णाजींवर आणि जयराम काकांवर सोपवली. नाहीतरी त्याला कानोकानी सगळं समजणारच होतं. जमेल तेवढ्या लोकांना भेटून त्याने सायकलवर टांग टाकली आणि सरळ घर गाठलं. अपेक्षा होती तेच घडलं. जयराम काकाने अडूनच पाहिलं. 12,000च्या ठिकाणी जेमतेम 8,000च्या मोबदल्यात त्याने तो तुकडा आपल्या शेताला जोडून घेतला. लग्न वरगृही पाचोऱ्याला करायचं ठरलं. नाहीतरी टाकळीत कशालाच कसली सोय नव्हती. वऱ्हाड घेऊन जाताना मात्र बरीच ओढाताण झाली. रेल्वेतल्या त्या गर्दीने आणि असह्य उकाड्याने जीव नुसता हैराण होऊन गेला. परंतु उन्हाळ्यातली लगीन सराई म्हटल्यावर त्याला इलाज नव्हता. कसं बसं लग्न पार पडलं आणि काल परवापर्यंत परकर पोलक्यात वावरणारी माई साडी नेसून सासरी निघून गेली. दोघा लहान भावांचं शिक्षण मात्र बऱ्यापैकी चाललं होतं. प्राथमिक शिक्षण संपवून तेही आता हायस्कूलला जाऊ लागले होते. या गावात हायस्कूल असल्याने त्यांची तेवढी सोय बरी झाली होती. भाग 34. BAच्या 4थ्या वर्षाची सुरुवातच फार वाईट झाली. राहावंसं वाटत नव्हतं तिथं राहावं लागलं होतं. खावंसं वाटत नव्हतं ते खावं लागत होतं. आणि ज्यांच्याकडून शिकावंसं वाटत नव्हतं त्यांच्याकडून शिकावं लागत होतं. बरीच मुलं अजूनही हॉस्टेल नावाच्या त्या गोडाऊनमध्ये राहत होती. अरविंदही सुरुवातीची 2 वर्षे तिथंच राहिला होता. तिथल्या गोंधळात अभ्यास होत नाही म्हणून अशोक आणि सुदाम यांनी खोली घेतली होती. ते दोघं जेवायला तेवढे मेसवर आहेत. एकदा अशोकनेच तुला जमेल तेवढं भाडं दे, पण आमच्या खोलीवर येऊन राहा अशी ऑफर दिली. दरम्यान निशिकांतही आला. चौघे एकाच खोलीत दिवस काढू लागले. विजेचा पत्ता नव्हताच. चिमण्या कंदील तेही नसलं तर मेणबत्त्यावर अभ्यास चालायचा. अशोक, सुदाम आणि निशिकांत यांच्यासोबत अभ्यास बरा होऊ लागला. मेसमधल्या वरण नावाच्या खळगुट पाण्यावर निशिकांतने एक उपाय शोधून काढला. गावात गेला म्हणजे तो कधी एखादी मेथीची जुडी किंवा बटाटे घेऊन यायचा. मग काय, त्या दिवशी संध्याकाळी मेसवरच्या मिलोच्या भाकरी आणि गरम गरम पातळ भाजी असा फक्कड वेध जुळून यायचा. कधीकधी कढीसारखं का होईना
झणझणीत पिठलं आणि भाकरी अशीही मेजवानी झडायची. जिभेला चरचरीत चटणीची फोडणी मिळाल्यावर तेवढीच तोंडाला चव यायची. यावर्षी मिरकुटे महोदयांनी नवाच फंडा शोधून काढला. हॉस्टेलच्या मुलांना दर रविवारी फिस्ट दिली जाणार म्हणून महिनाभर आधी बरीच जाहिरातबाजी केली. फिस्ट मिळणार म्हटल्यावर स्वाभाविकच सगळीकडे आनंदी आनंद पसरला. हा रविवार, तो रविवार असं करत 2-3 रविवार गेल्यावर एका रविवारी फिस्ट मिळणार असल्याची विश्वसनीय बातमी आली. एवढी जाहिरात करून मिरकुट्याने फिस्ट दिली म्हणजे काय दिलं तर नेहमीच्या मिलोच्या भाकरीसोबत एक गव्हाची चपाती आणि मोजून 1 वाटीभर शिरा तेवढा दिला. वाटीभर म्हणजे वाटीभरच, एकही कण जास्त नाही की कमी नाही. झाली मिरकुट्याची फिस्ट. फिस्ट म्हणून वाटीभर का होईना शिरा मिळाला खरा, भाकरी मात्र पुरेशी मिळालीच नाही. शिरा आणि 1 चपाती मिळाली म्हणून पोरं भाकरी मागणार नाहीत असंच त्याला वाटलं असावं. परिणामी भाकरीची हिसकाहिसकी पळवापळवी व्हायची ती झालीच. खेड्यावरच्या काही येड्या पोरांना वाटलं की एक वेळचं जेवण म्हणजे फिस्ट. त्यांची एकच कुरकुर सुरू झाली की फिस्ट तर फिस्ट, पण साल्या हो पोटभर तरी द्या. सकाळी वाटीभर शिरा खाल्ला म्हणून काय झालं, संध्याकाळी भूक लागायची ती लागायचीच. शेवटी तुझी ती फिस्ट आवर, 2 वेळचं जेवण तेवढं दे म्हणायची वेळ आली. तासाला बसण्याऐवजी पुस्तकं वाचून नोट्स काढण्याकडेच मुलांचा कल असायचा. सकाळपासून रानावनात गेलेली मुलं जेवायलाच तेवढी मेसवर आहेत. प्राध्यापकांनाही तेवढंच बरं झालं. त्यांनी वर्गात येतील तेवढ्या मुलांना शिकवलं आणि शेवटी अभ्यासक्रम संपल्याचं जाहीर करून टाकलं. डोळे पुस्तकावरून फिरत असायचे, परंतु डोक्यात मात्र पुढे काय हाच विचार गरगरत असायचा. MA साठी औरंगाबादला जाणं गरजेचं असलं तरी तिथं अशी हॉस्टेल असण्याची शक्यता नव्हती आणि विद्यापीठाची हॉस्टेलं परवडण्यासारखी नव्हती. BCom झाल्यावर सुदाम पुढे शिकेल की नाही हीच शंका होती. त्याच्या घरी थोडीफार शेती होती. फक्त BCom होणं एवढीच त्याची महत्त्वाकांक्षा होती आणि ती यावर्षी पूर्ण होणार होती. निशिकांत त्याच्या एका नातेवाईकाकडे पेईंग गेस्ट म्हणून राहणार होता. त्याची आर्थिक परिस्थिती पाहता त्याला ते शक्यही होतं. अरविंद आणि अशोक यांना मात्र तसा कुठलाच आधार नव्हता. पुढे शिकायचं तर आधी पोटाची आणि निवाऱ्याची सोय करणं गरजेचं होतं. दोघे मित्र रात्रंदिवस त्याच विवंचनेत होते. MAची आणखी 2 वर्ष काढायची होती आणि तीही औरंगाबादसारख्या शहरात काढायची होती. औरंगाबादला दोघांचेही काही नातेवाईक होते, परंतु त्यांच्याशी तसा कधी संबंधच आलेला नव्हता. त्यांच्या ओळखीने म्हणा किंवा शिफारशीने म्हणा कुठे काही कामधाम मिळेल अशीही शक्यता नव्हती. भाऊ नेहमी औरंगाबादला दिलेल्या त्यांच्या एका आतेबहिणीचं नाव सांगायचे. एवढ्या मोठ्या शहरात त्यांचं किराणा मालाचं एक दुकान कसं आहे, ते किती उत्तम चालतं आहे, त्यांचं स्वतःच्या मालकीचं घर असून तेही किती छान आहे, शिवाय एवढं असून बहीण किती निगरवी आणि सालस आहे, मोठा मुलगा नानासह तिची सगळी मुलं किती कर्तबगार आणि कामसू आहेत, असं बरंच काही काही ते सांगायचे. तशातच गेल्या उन्हाळ्यात कोणाच्या तरी लग्नासाठी ते औरंगाबादला जाऊन आले होते. तेव्हाही त्यांनी बहिणीची आवर्जून भेट घेतली होती. एके दिवशी अशोक म्हणाला, जे व्हायचं ते होऊ दे, आपण औरंगाबादलाच जायचंच. तिथं चिकलठाण्याला माझा एक नातेवाईक राहतो. कुठल्या तरी कारखान्यात वॉचमनची नोकरी करतो तो. 4-8 दिवस मी त्याच्याकडे राहू शकतो. त्याच्या ओळखीनं कुठं काही रोजंदारी काम मिळालं तरी खूप झालं. आपण तिथेच कुठेतरी खोली घेऊन राहूया. त्याला तरी कशाला त्रास. लागल्यास मी पुढे जातो, नंतर तुला बोलावून घेतो. अरविंद म्हणाला, तसं कशाला, जायचं ते मिळूनच. एवढी ही परीक्षा संपली की आपण सरळ औरंगाबादच गाठू. तिथं माझी लांबच्या नात्यातली एक आत्या आहे. त्यांचं म्हणे किराणा मालाचं दुकान आहे, स्वतःचं घर आहे. तसे आणखीही काही नातेवाईक आहेत, पण त्यातल्या त्यात लांबचे असूनही जवळचे म्हटलं तर हेच. मीही त्यांच्याकडे 4 दिवस थांबू शकतो. पुढे जे व्हायचे ते होऊ दे. कुठेतरी काम मिळवून आधी राहण्याची आणि पोटाची सोय लावू. तोपर्यंत BAचा निकाल लागेल. जूनमध्ये लगेच युनिव्हर्सिटीत ॲडमिशन घेऊन टाकू. त्यांच्या या बेताला निशिकांतनेही दुजोरा दिला. एवढ्या मोठ्या शहरात कुठं का असेना पाय टेकायला तरी जागा आहे, या विचाराने मनाला धिंसा येत होता. परंतु ते सगळं प्रत्यक्षात कसं येईल ही काळजी होतीच. तेव्हाचं तेव्हा पाहू असं म्हणून ते सगळे जोमाने अभ्यासाला लागले. आता हे शेवटचं वर्ष म्हटल्यावर अभ्यासात हयगय करून चालणार नव्हती.
परीक्षा आटोपली. कधी निघायचं याविषयी एकमेकांना पत्र पाठवायचं ठरवून त्यांनी चंबूगबाळ आवरलं.